हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मंगलाज रेसिपीज अँड स्टोरीजमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे मदर्स डे. तर मी माझ्या बाळाला बाळ माझं म्हणाला, आणू मम्मा जेवायला काय बनवतेस आज तू. तर म्हटलं आज जे तू म्हणशील ते मी बनवेन. तर म्हणजे इतके दिवस मी डिप्रेशनमध्ये होते, त्याच्या आवडीचं मला काही बनवायला जमायचं नाही वगैरे. तर मी म्हटलं बाळा तू म्हणशील ते मी बनवते. तर तो बोलला मग चिकन आणू का. तर म्हटलं चिकन आण, मटन आण, फिश आण, तुला जे हवं ते आण, मी सगळं का म्हणजे मी करू शकते, बनवू शकते. तर मग तो म्हणा चिकन घेऊन आला. तर मला बोलला मम्मा चिकन बिर्याणी बनवतेस का. तर म्हटलं हो आण सामान. मग त्याला तांदूळ आणायला सांगितले. होता माझ्याकडे अख्खा बासमती, पण थोडासा होता. तर हा बासमती तांदूळ मी 1 किलोतला थोडासा काढून ठेवलेला आहे. तो स्वच्छ धुवून मी थोडा असा वितळत ठेवलेला आहे. तर मी चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने बनवणार आहे आणि मला ती थरवाली आवडत नाही. थरवाली बिर्याणीचं काय होतं, मध्येच तो भात लागतो, नंतर ते चिकनचा मसाला लागतो. आणि ही अशी तुम्ही मिक्सअप जर केली ना ती बिर्याणी पूर्ण मिक्स, तर ते त्या चिकनचा जो हे असतं काय म्हणतात त्याला, चिकनचा जो रस्सा असतो किंवा ती ग्रेव्ही जी असते पूर्णपणे ती भाताला लागलेली असते आणि ती चिकन बिर्याणी एकदम टेस्टी लागते. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते मी. तर हे 1 किलोला थोडेसे मी काढून 1 किलो जरी घातले असते तरी चालले असते. तर हा अख्खा बासमती तांदूळ आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. नंतर त्याच्यानंतर हे 1 किलो चिकन आणलेलं आहे आणूने. हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. 2 चमचे दही घेतलेले आहे मी. दही जास्त आंबट नाही लावायचं, नाही तर ती बिर्याणी थोडी आंबट आंबट लागते. 3 मोठे कांदे घेतलेले आहे, हे मी फ्राय करून टॅमॅटो थोडासा हे करून उकळून म्हणजे टॅमॅटोला 2 शिट्ट्या जरी लहान कुकरमध्ये काढल्यात आणि मग त्याची ते हे तळलेले कांदे आणि टॅमॅटो यांची ग्रेव्ही बनवायची. ही बरं, ही आलं लसूणची पेस्ट आहे, ती 2 चमचे घालणार आहे. हा बिर्याणी मसाला आहे, मला एव्हरेस्टचाच आवडतो. हा चिकन बिर्याणी मसाला आहे, तो आपल्या म्हणजे तुम्हाला जेवढं कमी जास्त तिखट लागेल तसं घाला. हे एव्हरेस्टचं लाल तिखट आहे, ते मी चिकनला आता मॅरिनेट करताना लावून ठेवणार आहे. त्यानंतर हे आपलं तूप आहे, गोवर्धन तूप, हेच मला आवडतं जास्त. तर हे तूप घालणार आहे मी. म्हणजे भात बनवताना हे तूप घालायचं, एक मोठा चमचाभर तूप घालायचं, म्हणजे भात एकदम सुटसुटीत होतो. आणि त्याच्यानंतर हे चितळ्यांचं दही आणलेलं आहे, ते दही मी घेतलेलं आहे. तर चला तर मग आपण हे मॅरिनेट करायला घेऊया. तर आता हे जे चिकन आहे ना, तर त्याच्यावर आपण दही घालणार आहोत. झुमी गप्प बसशील, जरा शांत बसशील बाळा. तर हे सर्वात प्रथम 2 चमचे मी तूप घालणार आहे. तूप शक्यतो आंबट नसावे. हे पहा, हे 2 चमचे मी तूप घालणार आहे. हे चितळ्यांचं तूप आहे, मला वाटतं आंबट नसेल कदाचित ते. फार नाही घालायचं, 2च चमचे घालायचं. हे चितळ्यांचं तूप घालायचं. त्यानंतर घालणार आहोत लाल तिखट. बिट्टू, कातर कुठे आहे रे बाळा, दे जरा मला कातर. आलो मी ते पेपर घेऊन, ते चिकाला पण काहीतरी बनवलं पाहिजे. जा घेऊन ये, पण तू खा ना बाळा काहीतरी. बिर्याणीच खायला लागलं, पण मग मी ठेवलेलं ह्याच्यातच ड्रॉवरमध्ये 3 होते. जर व्यवस्थित असतील ना तर मी टाकून देणार नाही, तिथेच कुठेतरी ठेवले असतील. कुठे ठेवलं बरं, तूच ठेवलं, कारण की मी ठेवलं असतं तर मला आठवलं असतं. आता बाबू थांब, हे मॅरिनेट करायला ठेवते मी नंतर ते. तर हे लाल तिखट घालणार आहोत आपण. आणि चिकन बिर्याणी थोडी तिखटच बरी वाटते मित्रमैत्रिणींना खायला. तर हे लाल तिखट घालायचं मॅरिनेट करताना. नाकात गेलं तिखट. लाल तिखट. आता याच्यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट,
हे नाही सायलीने माझ्यासाठी बनवलेलं हॅपी बर्थडे. किती सुंदर. त्याच्यापासून मला प्रेरणा आली. ओके बाबू हे जरा पडतंय बाजू बसते. तर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आपण. ती चमच्यात न पडता बाजूलाच पडलेली आहे. हे पहा बघ रे झुमी वरती आली. असं नाही करायचं ना. हा तू मस्तीखोर आहे रे. लाड करतो तर असं करायचं का. तोंड घातलं असतं आता तिने. बिट्टू ए बिट्टू हे जरा खोलून दे मिठाचं. मग मी चाललोय बाहेर. फक्त खोलून दे बाबू. वेळ लागेल खूप. नाही हे एकदा झालं ना मॅरिनेट की झालं पटकन होईल. तर साधारणपणे आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालणार आहोत म्हणजे चिकनला मॅरिनेट करताना. हे पहा मला वाटतं हा पण नको खारट नको व्हायला पीस. तर हे एवढं आपण मीठ घातलेलं आहे. तर मित्रमैत्रिणींनो आता ते मी मॅरिनेट करते. म्हणजे सगळं लावून घ्यायचं त्याला. हातानेच लावते असा वेळ आहे. करंगळी माझी अजून हे पहा अजून वाकडीच झालेली आहे. दुखतच आहे ती. ठीक आहे लक्ष नाही द्यायचं त्याच्याकडे. आता हे आपण छान मॅरिनेट करून घेऊया. आणि मित्रमैत्रिणींनो चिकन बिर्याणी बनवताना ना मी आमचा थोडासा घाटी मसाल्याचाही त्यामध्ये थोडा वापर करते. आमचा घाटी मसाला आणि हे जिरं खोबरं आलं लसूण याचं थोडंसं वाटप घालायचं. अगदी किंचित म्हणजे 1-2 चमचे बारीक वाटून यामध्ये घालायचं बिर्याणीमध्ये. खूप छान लागते टेस्टी लागते बिर्याणी एकदम. अचानक नाकाला काय झालं. नाक माझं गळायला लागलं. तर हे पहा मित्रमैत्रिणींनो आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे पहा तर ते आता मी कढईमध्ये ठेवते. कढईमध्ये मी एवढ्यासाठी ठेवते आमची लोला नाही बबलू नाही पण ही झुमी ना बघितलं ना किती आगाऊपणा करते. तिला खायचं नसतं. मग अशी मी तिला चिकन खायला टाकलं होतं पण तिने खाल्लं नाही. पण ती इतकी मस्तीखोर आहे ना की तिला ह्याच्यामध्ये तोंड घालायचं होतं. म्हणून मी हे आता झाकून ठेवणार आहे. ह्या झुमीने सकाळी एक वेगळा प्रकार केला मित्रमैत्रिणीनं. साळुंखी असते ना साळुंखीचं पिल्लू पकडलं होतं आणि ते ओरडत होतं. कावळे ओरडत होते. दुसरे पक्षी ओरडत होते. तर अनु मला म्हणाला मम्मी काय झालं अनु. म्हटलं अरे अनु तेव्हा झुमीने साळुंखीला पकडलेलं आहे. पळ पळ पळ. मला काय पाय सुजल्यामुळे माझे पाय हातीसारखे झालेले आहेत. तर माझे पाय सुजल्यामुळे मला काय जाता नाही आलं. तर म्हणून अनु उघडाच होता घरामध्ये. म्हटलं अनु पटकन चप्पल घाल आणि पळत जा. मग अनु पळत गेला आणि त्या झुमीच्या तोंडातून त्या साळुंखीची सुटका केली. अशी ती झुमी आगाव आहे. आता बघितलं ना मुद्दाम मला त्रास देण्यासाठी ती चिकन खायला येत होती. असं नाही करायचं ना. का पकडायचं त्या गरीबाला. तुला मी एवढं चिकन देते खायला. कॅट फूड आणलेलं आहे अनुने. जे हवं ते मी देते त्यांना खायला. दूध देते तरी त्या गरीबाची हत्या करायला निघालेली सकाळी झुमी. अशी आगाऊ झुमी आहे मित्रमैत्रिणी. काय सांगू मी तुम्हाला त्या झुमीबद्दल. लोला माझी गरीब आहे. लोलाचा प्रश्नच नाही. लोला फार गरीब. लोलाला फक्त एवढाच राग येतो. म्हणजे राग येण्यापेक्षा तिला वाईट वाटतं. तिचं झुमीचं लाड करू नका असं त्या लोलाचं म्हणणं असतं. कारण हे बघितलं ना ते लोला माझी गुणी आहे. लोला माझी फार गुणी आहे. ती तुम्हाला काही त्रास देणार नाही. इव्हन तुम्ही झुमीचे लाड जरी केले ना तरी ती तुम्हाला काही बोलणार नाही डाफरणार नाही. फक्त ती निघून जाणार घराच्या बाहेर. आणि मग ती दुपारी किंवा संध्याकाळी येणार आणि आल्यानंतर फक्त ती आपल्याकडे वर खाली ती बघत राहणार. का तर तुम्ही तिचे लाड करता. असं आमची लोला आहे समजूतदार. असं तर हे 2 माठ आणलेले आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशी अनुने. तर मी त्याला म्हटलं एक टेबलवर ठेवायला मला माठ आणलं आहे म्हटलं.
मला खाली बसून जेवता येत नाही, मी बेडवर बसूनच जेवते. तर त्याला म्हटलं एक टेबल आण आणि 2 माठ आण. तर मोठे माठ आणायला सांगितले होते, तर हा छोटे माठ घेऊन आलेला आहे. तर ठीक आहे, यामध्ये पाणी पण ठेवता येईल, दही ठेवता येईल. आणि हे आणलेलं आहे त्याने, काय म्हणतात त्याला, काय म्हणतो बाबा ह्याच्यामध्ये, ते मला चहा दे म्हणायचं म्हणतो ह्याच्यामध्ये, काय याला म्हणतात, चांगलं तोंडावर नाव होतं, आता ते आठवत नाही आहे मला. आणि हा एक आणला आहे. तर त्या अनुला माझ्या ह्याच्यामध्ये आवडतो चहा प्यायला. हे बघा, काय म्हणतात ह्याला काय म्हणतो तो, मला आता आठवत नाही आहे. तर हे एक आणलं आहे आणि ते 6 आणलेले आहे त्याने. म्हणजे ह्यामध्ये फुल चहा बसेल आणि त्यामध्ये कटिंग चहा. तर ते अनिकेत अक्षय तृतीयाच्या दिवशी घेऊन आलेलं आहे. हे आणलेलं आहे त्याने. आणि दुसरं दाखवतो तुम्हाला, हे एक आणलेलं आहे. हे पहा, हे याच्यामध्ये मेणबत्ती, हे पाण्यामध्ये मेणबत्ती ठेवायची. कोणती मेणबत्ती तेही दाखवते मी तुम्हाला. अचानक ना कळायला लागलं. हे बघा, या मेणबत्त्या आहेत. तर ही एक मेणबत्ती घ्यायची अशी आणि ती पाण्यावर लावायची. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. दाखवू का मी तुम्हाला आता माझ्याकडे आहे वेळ, मी दाखवते तुम्हाला. 2 मिनटं झाकून ठेवते, नाही तर त्या झुमीचा आगावपणा तुम्हाला माहीतच आहे, कसला आगावपणा करते ते. आता काय आपल्याला भीती नाही. तर ते दाखवते मी तुम्हाला मेणबत्तीचं. असं माझा अनु कलाकार आहे, असं काही ना काही त्या गोष्टी आणत असतो. आणि ही मेणबत्ती पाण्यावर ठेवल्यानंतर मित्रमैत्रिणीनं त्याला असा आकार येऊन ती मेणबत्ती बाहेर म्हणजे वितळते ती, आणि त्याला असा आकार येतो वेगवेगळा. किती छान आहे बघा. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. अगं बाई, कॅमेरा हे तर नाहीच आहे माझ्याकडे. काय त्याच्यामध्ये काय ठेवलं त्याने देव जाणे. तर ते मी ह्याच्यात ठेवते. आणि ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, दाखवते तुम्हाला. त्याने काय अगरबत्तीची राख ठेवली होती की काय माहीत नाही मला. तर किती सुरेख आहे ते का. अरे बापरे, ही मेणबत्ती त्याच्यावर ठेवायची अशी. आता 2 मिनटं मित्रमैत्रिणींना, मी कॅमेरा पकडायला कोण नाही मला असिस्टंट. म्हणजे अरुणा काकू गेल्या आज लवकरच घरी. तर त्या करतात मला माझं असिस्टंटचं काम. तर तुम्हाला दाखवते मी. तर हे पहा मित्रमैत्रिणी, आता मी त्यामध्ये एकही मेणबत्ती लावलेली आहे. आणि आता त्याच्यावर हे झाकण ठेवायचं आपण. ते दिसायलाही सुंदर दिसतं, काळोखामध्ये तर फारच सुरेख दिसतं ते. हे पहा, तुम्हाला काळोख करून दाखवते, थांबा. लाईट नाहीच आहे, प्रकाशच आहे. काळोखामध्ये दाखवायला हवं तुम्हाला ना, ते दाखवते मी संध्याकाळी तुम्हाला. कुठे ठेवू काळोखामध्ये, जाऊ दे, संध्याकाळी दाखवते. आता पाय दुखतोय खूप. तर हे बघा, हे छोटे तथागत. या अणूच्या घरामध्ये आहेत. हे पहा, आणि ही मेणबत्ती ह्याच्यामध्ये ठेवली ना आपण. हे बघा आता किती छान दिसत आहे दृश्य. दिसतंय तुम्हाला मित्रमैत्रिणी? हे आणि मग ती मेणबत्ती पूर्ण वितळते आणि मग असं डिझाईन निघतं बघा. तर हे किती सुरेख डिझाईन आहे बघा, आहे ना. हे बघा,
तर मित्रमैत्रिणींनो, आता मी ठेवू का जरा. आता मी तांदूळ भिजत घातलेले आहेत, तर मी आता त्याचा राईस बनवून घेते आणि नंतर मग ते अनुला भूक लागेल. तो बोलला डायरेक्ट जेवतोच मम्मी मी, मला ब्रेकफास्ट नको. तर म्हटलं ठीक आहे. तर ही सोनचाफा आहे, मला फार आवडतं. ही सोनचाफ्याची फुलं आहेत. मला ॲक्च्युली रांगोळी काढायची होती दारामध्ये, पण या सगळं करीत असताना वेळच मिळत नाही आहे. तरी पण मी काढणारच आहे रांगोळी. दाखवेन मी तुम्हाला संध्याकाळी असं. तर आपण आता राईस बनवूया.